आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। हिंगोलीमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं। ही बातमी झी 24 तासनं लावून धरली आणि त्यानंतर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली। हिंगोलीमध्ये नेमका काय प्रकार घडला आणि त्यावरून विरोधकांनी कसं रान उठवलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवलं। झी 24 तासच्या बातमीचा दणका। बातमीनंतर तातडीनं बेड्सची सोय। हिंगोलीत मुरदाड आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड झालाय। आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवलं गेलं, तेव्हा 43 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली। मात्र शस्त्रक्रियेनंतर या 43 महिलांना इतक्या थंडीत फक्त जमिनीवर गादी टाकून त्यावर झोपवण्यात आलं। जर प्रशासनाकडून असं शिबिर भरवलं जात असेल तर किती महिला येतील? त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर बेडची सोय केली का हे बघण्याचं काम प्रशासनाचं नव्हतं का, असा सवाल विचारला जातोय। या बातमीनंतर सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला। या राज्याला आरोग्य खातच नाहीये। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? मला वाटतं राऊतांना काही जर बिमारी झाली असेल तर माझ्या कळमनुरी मतदारसंघातल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आणावं। त्यांना 100% आम्ही ट्रीटमेंट त्यांची चांगल्या पद्धतीने केल्याशिवाय राहणार नाहीत। माझ्या इथलचे डॉक्टर अतिशय हुशार सज्ञ आहेत, त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। आणि राऊताला काय माहित हो ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये? उठलं की सुटलं, त्याला दुसरा धंदा नाही। दरम्यान झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानं आरोग्य प्रशासन हादरलं। जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीनं 20 बेड्स आखाडा बाळापूरला पाठवले। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बातमीची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले। सदरच्या बातमीची आपण दखल घेतलेली आहे। मी ताबडतोब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून 20 बेड एक्स्ट्रा रुरल हॉस्पिटल बाळापूरला शिफ्ट केलेले आहेत। यापुढे कॅम्पमध्ये प्रत्येक पेशंटला बेड देण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। महिलांसाठी अनेक योजना राबवताना याच महिलांना किमान आरोग्य सेवा आणि योग्य सुविधा मिळवण्याचा अधिकार नाही का? आता किमान झी 24 तासच्या बातमीनंतर तरी सरकार तातडीनं आरोग्य खात्याला मंत्री देऊन आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कामाला लागेल अशी अपेक्षा करूया। गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, हिंगोली।